सगळ्यांनी मोबाईल बाहेर काढा. मोबाईल बाहेर काढला सगळ्यांनी एक नंबर सेव्ह करायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये. सगळ्यांना 100 नंबर माहिती आहे ना? 100 नंबरला तुम्ही का कॉल करता? पोलिसांची मदत पाहिजे म्हणून तुम्ही कॉल करता. कुठे भांडणं झाली, कुठे अजून काही कौटुंबिक वाद झाला, कुणी कुणाला छळलं, धमकी दिली, हाणामारी झाली, काय करता तुम्ही? 100 नंबरला लगेच फोन करता आणि माहिती देता. बरोबर आहे. पण तुमच्या संदर्भात कुठला सायबर फ्रॉड झाला, सायबर सिक्युरिटीचा नंबर काय झाला तर तुमच्याकडे कोणाकडे नंबर आहे का सायबर फ्रॉडच्या संदर्भात? हेल्पलाईन नंबर सायबर नाही ना? तर सगळ्यांनी मोबाईलमध्ये एक नंबर सेव्ह करा. 1930 1930 1930 1930 हा नंबर सगळ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा. तिथून तुम्ही घरी गेलात, तुमचे नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील, आजूबाजूचे शेजारी कोणाच्याकडे असतील, सगळ्यांना सांगा की सगळ्यांनी एक नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करायचा. 1930 1930 1930. हा जो मोबाईल नंबर आहे हा हेल्पलाईन नंबर आहे. तुमच्याकडे तुम्हाला कुठलाही अननोन फ्रॉड व्यक्तीचा, सगळ्यांना सगळं माहिती आहे. यूट्यूब सगळे बघतात, इंस्टाग्राम बघतात, रील्स बघतात, सगळ्यांना सगळी माहिती आहे की आपल्यासोबत स्कॅम कसा होतो, फ्रॉड कसा होतो, पैसे कसे ट्रान्सफर होतात, माहिती आहे का? हे सगळ्यांना सगळं माहिती आहे. तुम्ही रील्स बघता, तुम्हाला सगळं माहिती. मी सांगण्याची पण गरज नाही. तरी पण माझं काम आहे की तुम्हाला हे अवेअर करणं, जनजागृती करणं. तुम्ही काय करता? फक्त रील बघता, ती स्वाईप करता, वर करता, अरे हे नाही असं होतं, ते शेजाऱ्याबरोबर झालं होतं, ह्याच्यासोबत असं झालं होतं, त्याच्यासोबत झालं, माझ्यासोबत काही होणार नाही. पण तुमची ही वेळ येणार, तुमच्यासोबत सुद्धा स्कॅम घडणार आणि शनिवार रविवार तर हे खूप मोठ्या प्रमाणावर चालतं. तर हे होऊन न द्यायला, हे थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? तर आपली कोणतीही माहिती OTP